एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे, तर दुसरीकडे आगीच्या घटनाही वाढल्या आहेत। विदर्भातील सर्वाधिक तापमान असलेल्या अकोला शहरात आगीच्या घटना वाढल्या असून आज सायंकाळच्या सुमारास एका धावत्या बोलेनो कार क्रमांक MH29 BC 1152 ने पेट घेतला। अकोल्यातील गौरक्षण रोडवर ही घटना घडली आहे। अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावरील 4 चाकी वाहनाच्या आगीची दुपारची घटना ताजी असतानाच पुन्हा सायंकाळी शहरात द बर्निंग कारचा थरार पाहावयास मिळाला। मिळालेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या आगीची माहिती मिळताच अग्निशमक दल घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यात आली, तर सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। सदर कार मालक MN पडगाण हे खदान पोलीस स्टेशन येथे कर्मचारी असून आपली कर्तव्य बजावून घरी वापस जात असताना कारने अचानक पेट घेतला। आग लागताच कारमधून ते बाहेर पडले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचे मोठे नुकसान झाले आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।